Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण भारतभर चर्चा आहे ती म्हणजे कॉकरोच जनता पक्षाची. कॉकरोच जनता पक्ष की जो खरं तर सोशल मीडियावर सुरू झाला, तरुणांनी त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा दिला आणि हा प्रतिसाद फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता रस्त्यावर सुद्धा उतरला आणि ह्याच तरुणांच्या ताकदीने एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा झाला. पण या सगळ्या मागे जेवढा आपल्याला तरुण रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला, आक्रमक झालेला पाहायला मिळाला किंवा अगदी नेहमी जेवढी हिंमत दाखवली जाते त्याच्यापेक्षा एक टप्पा पुढे जाऊन आणखीन हिमतीने तो सरकारला टार्गेट करताना सुद्धा पाहायला मिळाला आणि हा सगळा जो राग दिसून आलेला आहे याच्या मागचं कारण हे केवळ शिक्षण व्यवस्थेमधलं गैरप्रकार एवढ्यापुरता मर्यादित नाहीये, तर याच्या मागचं एक सगळ्यात भयान वास्तव आहे ते म्हणजे भारतातल्या बेरोजगारीचं. हा जो कॉकरोच जनता पक्षाचा मोर्चा निघालेला आहे तेव्हापासूनच भारतातल्या बेरोजगारीबद्दल सुद्धा बोललं जात आहे आणि हा एक प्रश्न आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात राग जो आहे हा तरुणांमध्ये का साचलेला होता याबद्दल सुद्धा अनेक जण प्रश्न हे विचारत होते किंवा त्या अनुषंगाने दावे करत होते. तर याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं भारतातलं बेरोजगारीचं वास्तव काय आहे आणि खास करून एखादा कमी शिक्षित असलेला किंवा अशिक्षित असलेल्यांचं बेरोजगारीचं वास्तव हा एक वेगळा विषय असतो, पण शिक्षित असून पदवीधर असून सुद्धा तुम्ही बेरोजगार जर असाल तर त्याच्यामधनं मात्र राग हा आणखीन वाढत जातो. तर हेच वास्तव नेमकं काय आहे, ही आकडेवारी नेमकी काय आहे तीच आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. भारतात प्रत्येक 3 बेरोजगार तरुण भारतीयांपैकी आता 2 जण हे पदवीधर आहेत. 1983 मध्ये हे प्रमाण केवळ 8 पैकी 1 इतकंच होतं. आता हा बदल म्हणजे गेल्या 4 दशकात उच्च शिक्षणाच्या विस्तारामुळे नेमकं काय साध्य झालं आणि काय साध्य झालं नाही याचं सर्वात स्पष्ट चित्र जे आहे तो मांडतो आणि त्यासाठी अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या 2026च्या स्टेट ऑफ वर्किंग इंडिया अहवालानुसार आज भारतामध्ये 20 ते 29 या वयोगटातील पदवीधरांची संख्या ही 6.3 कोटींवर पोहोचलेली आहे. 1983 मध्ये हीच संख्या केवळ 50 लाख इतकीच होती. याच कालावधीत बेरोजगार पदवीधरांची संख्या ही 7 लाखावरनं 1.1 कोटींवर गेलेली आहे. म्हणजेच पदवीधरांची संख्या ही 13 पटींनी वाढलेली आहे आणि बेरोजगारीच्या पदवीधरांची संख्या ही तर 16 पटींनी वाढलेली आहे. म्हणजे शिक्षण पण वाढतंय पण त्याच शिक्षित झालेल्या वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा 16 पटींनी इथे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अहवालानुसार 25 वर्षांखालील पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर हा 1983 मध्ये 35% होता, तर 2023 मध्ये तोच आता 39% झालेला आहे. म्हणजे अशी आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला 4 दशकांमध्ये बेरोजगारीचा आकडा हा अवघ्या 4%च्याच आसपास पाहायला मिळतोय. पण भारत पदवीधर तयार करण्यात खूप पुढे निघून जरी गेलेला असला तरी त्याच्या तुलनेमध्ये मात्र पुरेशा रोजगाराच्या संधी मात्र निर्माण करू शकलेला नाहीये, हे आकडेवारीतनं दिसतंय. थोड्या मोठ्या वयोगटात यासाठी आपण नजर टाकूया. पदवीधरांचं चित्र जर मोठ्या वयोगटातलं पाहिलं म्हणजे 25 ते 29 वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा 1983 मध्ये 12% होता आणि तोच 2023 मध्ये आता 20% पोहोचलेला आहे. म्हणजे जवळपास दुप्पट झालेला आहे. म्हणजेच आता लग्नाच्या वयापर्यंत पोहोचलेल्या तरुणाई बेरोजगारीच्या समस्येत आता सुद्धा गुरफटलेली आहे. म्हणजे ज्या वयात त्यांनी सेटल्ड व्हावं ही जी आपल्याकडे लग्नाच्या वयात आलेल्या मुलींकडनं अपेक्षा असते त्यावेळेला मात्र ते अजूनही नोकऱ्यात शोधतात. ज्या वेगानं लोकांचं शिक्षित व्हायचं प्रमाण वाढलं त्या तुलनेमध्ये शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संधीत मात्र तेवढी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2004 ते 2023 या काळात भारतात दरवर्षी सुमारे 50 लाख नवीन पदवीधर हे तयार झाले. त्यापैकी साधारणतः 28 लाख तरुणांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा एक रोजगार मिळून गेला म्हणजे ज्यावर त्यांचं भागू शकतं. पण केवळ 17 लाखांनाच पगाराची नोकरी मिळाली. म्हणजे 50 लाख तयार होत आहेत लोक, पण केवळ 17 लाखच पदवीधरांना पगाराची नोकरी मिळते. अहवालातील डेटानुसार स्वतःला बेरोजगार म्हणून नोंदवणाऱ्या तरुण पुरुष पदवीधरांचा 1 वर्षाच्या कालावधीत आढावा घेतल्यास त्यापैकी निम्म्यांना काही ना काही प्रकारचा रोजगार मिळतो. मात्र केवळ सुमारे 60%नाच कायमस्वरूपी पगाराची नोकरी मिळते आणि फक्त 3.7%ना व्हाईट कॉलर नोकरी मिळते किंवा व्हाईट कॉलर जॉब्स ज्याला आपण म्हणतो ते मिळतात. एखादा पदवीधर कोणत्या राज्यात राहतो यावर सुद्धा अर्थात तिथल्या रोजगारांच्या संधी आणि त्याच्यातला जो प्रमाण आहे त्याच्यात चढउतार हा आपल्याला पाहायला मिळतो. जसं की पुरुष पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर हा दिल्लीमध्ये 8% आपल्याला पाहायला मिळतोय, पण तोच ओडिशामध्ये मात्र 40% गेलेला आहे. महिला पदवीधरांमध्ये सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये हा दर 73% इतका आहे, तेलंगणामध्ये 52% इतका आहे, आंध्र प्रदेशमध्ये 51% इतका आहे.
राष्ट्रीय स्तरावर हा दर जर आपण पाहिला तर पुरुषांसाठी 25% आणि महिलांसाठी 36% हे प्रमाण आहे. बहुतांश राज्यांमध्ये महिलांमधील बेरोजगारी ही पुरुषांपेक्षा जास्त पाहायला मिळते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये महिला पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर हा पुरुषांच्या तुलनेत सध्या तरी कमी आहे. सरकारच्याच पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणजे PLFSच्या सर्व्हेनुसार 2025 पर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर सर्व वयोगटातील पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर हा 11% इतका आहे. त्यापैकी पुरुषांमध्ये तो 9% आहे तर महिलांमध्ये तो 17% इतका आपल्याला पाहायला मिळतो. हा आकडा तरुणांपुरता सुद्धा मर्यादित राहत नाही. म्हणजे आता आपण जेवढं म्हणतोय की हे जेनझीचं आंदोलन वास्तविकरित्या ते तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. या आंदोलनामध्ये बहुतांश किंवा वेगवेगळ्या वयोगटातली लोक ही रस्त्यावर उतरलेली होती आणि त्यांनी रोष व्यक्त केलेला होता. याचं कारण बेरोजगारी ही फक्त तरुणांपुरता मर्यादित नाहीये, तर ती 40 आणि 50 असलेल्या बहुतांश रोजगारात स्थिरावलेल्या पदवीधरांच्या मध्ये सुद्धा त्यांचा समावेश हा होतो. 11 जूनला म्हणजे अगदी महिनाभरापूर्वी नीती आयोगाच्या 11व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भारतातील तरुणांना देशाची सर्वात मोठी ताकद असं संबोधलेलं होतं. भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तरुणांना तयार करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धी उपक्रमांवर राज्यांनी भर द्यावा असंही त्यांनी आवाहन केलेलं होतं राज्यांना. पण यातील शिक्षणाचा भाग हा मोठ्या प्रमाणात आत्ताच्या घडीला पूर्ण झालेला जरी असला तरी सुद्धा भारताकडे पदवीधर आहेत, मात्र त्यांच्या तुलनेत त्यांना शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी ज्या द्यायला हव्या त्या मात्र अजूनही देश उभारू शकलेला नाहीये. परिणामी लोकांमध्ये, खास करून तरुणांमध्ये, खास करून शिक्षित तरुणांमध्ये सुद्धा बेरोजगारीचा दर हा वाढत चाललेला आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रोष पाहायला मिळतो. आणि म्हणूनच CJPची जी आंदोलनं झाली त्याला इतरही अनेकांनी पाठिंबा दिले, पण त्याच्यामध्ये केवळ गरीब घरातील किंवा अशिक्षित लोकच होती का, तर तसं नाहीये. खूप ज्याला एलिट क्लास किंवा उच्चवर्गीय लोक जो समाज मानला जातो त्याच्यामधली सुद्धा किंवा मिडल क्लास मधली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तरुण तिथे आलेले होते, कारण की त्यांच्यामध्ये सुद्धा आत्ताच्या घडीला नोकऱ्यांच्या संधी या उपलब्ध नसलेल्या पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी ले ऑफ सारख्या सुद्धा गोष्टी होतात आणि ह्याच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की का आत्ताच्या घडीला भारतामध्ये तरुण वर्गामध्ये सगळ्यात जास्त रोष आपल्याला हा पाहायला मिळतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राइब नक्की करा.